कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? स्वानंदी मॅडमवरनं डायरेक्ट स्वानंदी. नाही म्हणजे मला तुझ्या चेहरा बघून कसं वाटलं माहितीये का, जसं दिवाळी मिळाल्यावर म्हणजे दिवाळीचा बोनस मिळाल्यावर आमच्या घरातले नोकर जसे खुश होतात ना, तसा एक वेगळाच आनंद दिसला मला तुझ्या चेहऱ्यावर. फक्त एक सल्ला देते, एवढ्यानी हुरळून जाऊ नकोस. तुला जर असं वाटत असेल ना की समरनी आपल्याला नावाने हाक मारली म्हणजे तू त्याच्या मनात घर करशील, तसं नाही. माझ्या अप्पीला बळजबरीने सासरी पाठवलंस ना, आता तुला तुझ्या सासरी कधीच सुख लाभू देणार नाही. काय कमाल आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही ना ऍक्टर वगैरे व्हायला हवं होतात. काय कन्व्हिक्शन आहे. आत्ता राजवाड्यांसमोर रडत होतात आणि ते गेल्या गेल्या हे जे काय एक वेगळंच रूप आहे तुमचं. कसं जमवता हो दरवेळी. तोंड सांभाळ. अरे बापरे, मी तर कौतुक करत होते तुमच्या विविध पैलूंचं. पण नाही हो, म्हणजे एवढं एक्स्ट्रा टॅलेंट जे काय आहे हे कधीतरी राजवाड्यांच्या समोर पण यायला हवं. पण डोंट वरी, ते मी करीन. छोटीशी लढाई जिंकली की माणूस ना हवे तसा उडायला लागतो. तशी सेम तू उडतेस आता. पण नको, जास्त उडू नकोस. तुझे पंख छाटायला वेळ नाही लागणार मला. बघितलंस ना आता, समर मला म्हणजे त्याच्या या काकूला आई मानतो. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर स्वानंदी, त्याच्या मनातलं माझं स्थान तू नाही हलवू शकणार. मला नाही तसं करावं लागणार हो, कारण माझं मन मला सांगतंय तुमचं जे काही चालू आहे ना, त्या सगळ्या तुमच्या कर्मांनी तुम्ही स्वतःच त्यांच्यासमोर स्वतःचं खरं रूप आणालच. आता तो दिवस येण्याआधी देवानेच तुम्हाला सद्बुद्धी देवो. निकिता, तुला सांगतो, जर आजच्या मीटिंग मध्ये आमच्या क्लायंटने आमच्या टर्म्स मान्य केल्या ना, तर खूप मज्जा येणार आहे. गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग. मी आता निकिताला सांगत होतो आपल्या धिंगराच्या मीटिंग बद्दल, प्रोजेक्ट बद्दल. मी म्हणाला की ते मीटिंग बाजूला सोड, आधी तोंड गोड करा. ये काय कोण आहे हा? समर राजवाडे. अरे काम नंतर असं म्हणतोय हा. नन्हे पण ही एक किस खुशी में जनाब. आकर कसं बद्दल तू मी आकर डाएट शवळा आकर. अर्पिता फायनली तिच्या सासरी गेली. क्या बात आहे. बघ, मी म्हणालो होतो ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं सॉर्ट होणार आहे. झालं ना सॉर्ट? सॉर्ट झालं नाही, सॉर्ट केलंय. नाही पण मला एक सांग, तू काय केलंस? तू आशिषला दम दिलास ना? ठीक आहे, त्या बिचाराला काय दोष आहेत. आणि खरं तर मी काहीच केलं नाही. सगळं क्रेडिट एकाच व्यक्तीला जातं, ते म्हणजे स्वानंदी. पण नक्की काय झालं? म्हणजे ती अशी सासरी कशी काय गेली? बापरे, अर्पिता खरंच असं वागली? दुर्दैवाने. अरे पण का? माहित नाही, मी कुठे कमी पडलो हेच मला कळत नाहीये. नाही, तू कधीच कमी पडत नाहीस समर. तू खूप करतो सगळ्यांसाठी. कसं आहे ना, काही लोक अशी असतात की त्यांच्यासाठी आपण कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नसते. स्वानंदी पण असंच काहीतरी म्हणाल्या. पण बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा आशिष आणि त्याच्या घरच्यांनी अर्पिताला परत घरात घेतलं. ही किती चांगली गोष्ट आहे. किती चांगली माणसं असतील ती. खरंच. नाही, चांगले आहेतच ते. आता फक्त अर्पिताच्या डोक्यात प्रकाश पडू दे म्हणजे झालं. एक मिनिट, हे सगळं झालं म्हणजे अर्पिता तिच्या सासरी गेली हे स्वानंदीमुळे ना? हो. अरे मग तिच्या कष्टाचा पेढा आम्हाला कशाला भरवतोयस? तिला भरव ना.
नाही नाही नाही, स्वानंदीना नुसत्या अशा पेढ्यांवरती नाही कटवायचे मला. त्यांच्यासाठी ना काहीतरी काहीतरी चांगला प्लॅन करायचा मला. म्हणजे किती करतायत त्या फॅमिलीसाठी, आणि ते सुद्धा सातत्याने. त्यांना हे कळलं पाहिजे की त्या माझ्यासाठी आणि अख्ख्या फॅमिलीसाठी किती स्पेशल आहेत त्या. पण मला खरं सांगू, मला हे कळत नाही की मी नक्की काय प्लॅन करू. नेहमीच काय प्लॅन करू. ए, तू आता टोमणे मारू नकोस. मला कळत नाही म्हणून तुम्हाला दोघांना विचारतोय ना. तुला माहिती असेल, तुला कळत असेल तर नीट सांग. तू काहीतरी आयडिया द्या मला. अरे एक काय 100 आयडियाज देऊ तुला. मी तुला सांगतो, मस्त डिनर डेट प्लॅन कर. मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जा स्वानंदी वहिनीला. आणि ना तिथे गेल्याच्या नंतर मस्त असा एक नाही नाही, स्वानंदीला कुठे हॉटेलमध्ये जायला आवडतं. आणि त्या कॅफेमध्ये वगैरे मलाच नको वाटतं. अरे केवढ्या जोरात ते म्युझिक लावून ठेवतात. आपण काय बोलतोय हे समोर बसून सुद्धा कळत नाही. असं कान देऊन ऐकायला लागतं की समोरचा माणूस काय बोलतोय. असं काहीतरी शांत जागा पाहिजे, जिथे आपल्याला बोलता आलं पाहिजे, जिथे समोरच्याला आपण काही नाही बोललो तरी सुद्धा ऐकता आलं पाहिजे. असं पाहिजे. अशी जागा आहे ना मग. कुठली? कोणती काय? घर तुमचं, तुमची रूम. रूम मध्ये काय करणार? तिकडे तो रोजच असतो आम्ही. ए ए ए बोरिंग. कसं आहे, स्मार्ट लोकांना ना नेहमीची जागा पण स्पेशल बनवता येते. त्यासाठी काहीतरी काम करावं लागतं. हो, सांग काय करावं लागेल. नाही नाही, तू नको करूस प्लीज. गोंधळच घालशील. आम्ही करतो काय करायचं ते. तू फक्त प्रेझेंट मॅम असं म्हणायला ये. अरे पण तुम्ही नक्की करणार आहात काय? आयडिया माझ्याकडे. सांग सांग. ऐका. कशी वाटली आयडिया? बेस्ट, कमाल. असं डोकं फक्त डार्लिंग तुझं चालू शकतं. कमाल आहेस तू. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मस्का मारायची गरज नाहीये. मी करणार आहे. डार्लिंग. येस, मी लागते कामाला. येस येस. बाय बाय Bye. बाय. बाय. किती हुशार आहे ना माझी बायको. कमाल आहे. हा ठीक आहे. ठीक आहे रे. आत्ता एवढं तोंड भरून कौतुक करत होतास तिचं, आणि आता ठीक आहे रे. प्लॅन तर भारीच आहे रे. मला खूप आवडलाय. पण स्वानंदींना आवडेल ना? सगळं बघून स्माइल करण्याच्या ऐवजी त्यांनी तोंड पाडलं तर? नाही बघ, असं काहीही होणार नाही. अरे तू एवढे एफर्ट्स घेतोयस, एवढं सरप्राईज प्लॅन करतोयस, मग का तिचं तोंड पडेल? आवडेल तिला. काय ना, नवऱ्याने हे सगळं केलेलं आवडतं बायकोला. आणि तू प्रपोज केलं ते आवडलं होतं की नाही तिला? खूप. अरे मग हे पण आवडणार, 100% आवडणार. तू टेन्शनच नको घेऊस.